शूर ससा आणि लांडगा. एका घनदाट जंगलात एक चतुर आणि शूर ससा राहत होता. तो खूप हुशार होता, त्यामुळे जंगलातील सगळे प्राणी त्याचा सल्ला घेत. त्या जंगलात एक भुकेला लांडगा होता, जो नेहमी छोट्या प्राण्यांचा शिकार करत असे. एके दिवशी लांडग्याने ठरवलं की आज त्या सशाला शिकार करून खायचं. त्याने सशाचा पाठलाग सुरू केला. ससा त्याचं धाडस गमावत नाही. उलट त्याच्या हुशारीने तो लांडग्याला चांगलाच धडा शिकवण्याचा विचार करू लागला. सशाने लांडग्याला खूप धाववलं आणि शेवटी एका जुन्या कुपाजवळ, पाण्याच्या विहिरीजवळ पोहोचला. कूप खूप खोल होता आणि त्यात पाणीही होतं. सशाने एका दगडाचा आधार घेतला आणि लांडग्याला म्हणाला, "अरे लांडगा राजा, मला का पकडत आहेस? त्या विहिरीत तुला आणखी मोठा ससा मिळेल." लांडग्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, "खरंच, मला लगेच पाहायला हवं." तो विहिरीच्या जवळ गेला आणि आत डोकावून पाहिलं. त्याला विहिरीतील पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. त्याने विचार केला, हा दुसरा ससा आहे. तो लगेच त्या सशाला पकडण्यासाठी विहिरीत उडी मारली. लांडगा पाण्यात बुडाला आणि ससा हसत निघून गेला. जंगलातील इतर प्राण्यांनीही हा प्रसंग पाहिला आणि सशाचं कौतुक केलं. कथा सांगते, संकटाला शौर्य आणि हुशारीने तोंड दिलं तर कोणतीही अडचण सोडवता येते.